भाजपाचे बुलढाणा लोकसभा निवडणूक प्रमुख विजयराज शिंदे यांनी आज अर्ज मागे घेण्याची घोषणा केली आहे. आपल्यासोबत माजी आमदार विजयराज शिंदे आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. साहेब, तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र आज तुम्ही भूमिका बदलली आणि अर्ज मागे घेण्याची भूमिका या ठिकाणी मांडली. मी उमेदवारी अर्ज भरत असताना आपल्यासमोर स्पष्ट केलंय की भाजपाचा लोकसभा निवडणूक प्रमुख या नात्याने गेली 5 वर्ष आम्ही खूप प्रचंड मेहनत घेऊन ही बुलढाणा लोकसभेची जागा भारतीय जनता पक्षाला सुटावी यासाठी बूथ प्रमुखापासून अध्यक्षांपासून आमदारांपासून तर भूपेंद्र यादव पर्यंत केंद्रीय मंत्री सर्वांनी प्रचंड परिश्रम घेतले. भारतीय जनता पक्षाचं जाळं प्रत्येक गावागावात विणलं गेलं होतं. बूथ सशक्तीकरण झालं होतं. मतदारांपर्यंत लाभार्थी संपर्क अभियानाच्या माध्यमातून आम्ही पोहोचलो होतो आणि 6 विधानसभा ज्या लोकसभेमध्ये येतात त्यापैकी 3 भारतीय जनता पक्षाच्या होत्या. शिंदे गट शिवसेना ही 2 गटामध्ये विभागल्या गेली होती. अशा वेळेस एक चांगली राजकीय परिस्थिती भाजपासाठी होती आणि पंतप्रधान मोदी साहेबांच्या 400 पार मध्ये बुलढाण्यातून लोकसभेचा उमेदवार हा कमळाचाच त्या ठिकाणी मतदान करण्यासाठी जावा, त्यांना पंतप्रधान बनवण्यासाठी जावा ही आमची इच्छा होती. त्यानुसार आम्ही अर्ज भरला होता आणि लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून 6 विधानसभा मतदारसंघाचे जे मेळावे झाले त्या ठिकाणी माझा कुठेही नाव नव्हतं, फोटो नव्हता. हा जो माझा अपमान होता हा माझा अपमान नसून भाजपचा आणि भाजपच्या मतदारांचा कार्यकर्त्यांचा अपमान होता आणि त्या रोषामधून आपण तो उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर या ठिकाणी गुलाबराव पाटील मंत्री यांनी आमची लोकसभा निवडणूक प्रमुख माझी अवकात काढली. आमदारांनी या ठिकाणी मी निवडणूक लढून दाखवावी अशा प्रकारचं चॅलेंज केलं. म्हणजे महायुतीमध्ये बिघाडी झाली पाहिजे, आगीत तेल ओतण्याचं काम, चिथावणीखोर वक्तव्य हे त्यांच्याकडून केल्या गेल्यानंतर मैत्रीपूर्ण लढत ही आम्ही या ठिकाणी लढू आणि लढणारच अशा प्रकारची भूमिका घेऊन आम्ही सर्व कार्यकर्ते कामाला लागलो. मी प्रचाराचा नारळ सुद्धा गजानन महाराजांचं दर्शन घेऊन बेलगाव या गावामध्ये प्रचाराचा नारळ सुद्धा त्या ठिकाणी आम्ही फोडलो होतो व माझा प्रचारही सुरू केला होता. भारतीय जनता पक्ष जनसंघ या सगळ्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना भेटून आम्ही आमची प्रचाराची रणनीती निश्चित केली होती. परंतु परवाच्या दिवशी आमदार श्वेताताई महाले आणि भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश मांटे साहेब हे दोघेही माझ्याकडे आले. 2 तास जवळपास त्यांनी बसून आपण उमेदवारी अर्ज मागा घ्यावा अशा प्रकारे प्रदेशाच्या आपल्याला सूचना आहे, त्यानुसार आम्ही तुमच्याकडे आलो आहे. काल प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची सुद्धा तुम्ही भेट घेतली. त्यांनी काय सूचना केल्या आणि त्यानंतरच तुम्ही अर्ज मागे घेण्याची भूमिका मांडली? हो, परवाच्या दिवशी जेव्हा मांटे साहेब आणि महालेताई आमच्याकडे आल्या तेव्हा त्यांनी माझं बोलणं बावनकुळे साहेबांशी करून दिलं की इथे काही आमचा हा मार्ग निघत नाही. तेव्हा बावनकुळे साहेबांनी काल आम्हाला 1 वाजता कोराडी या त्यांच्या निवासस्थानी तिथे आम्हाला बोलावलं. मग सकाळी 6 वाजता आम्ही इथून निघाल्यानंतर 11 वाजता मला गिरीश महाजन साहेब मंत्री यांचा फोन आला की मी बुलढाण्यामध्ये आलोय, तू कुठं आहे? मला मुख्यमंत्र्यांनी तुला विनंती करण्यासाठी पाठवलं की अर्ज मागे घ्या. तर मी मुख्यमंत्री गिरीश भाऊन पुढे सुद्धा हाच विषय मांडला की बा गुलाबराव पाटील माझी अवकात काढता, आमदार मला चॅलेंज करतो, पण मी पण 15 वर्ष आमदार राहिलेलो आहे, मी एक निवडणूक लढू शकतो, तितका पैसा तर माझ्याजवळही आहे. मग त्यांनी ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकली. मग 11 साडे 11च्या दरम्यान आम्ही नागपूरमध्ये पोहोचत असताना मला मुख्यमंत्री महोदयांचा फोन आला की विजयराजजी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही अर्ज मागे घ्या. पण तुमचे मंत्री आमची अवकात काढतात, आमदार चॅलेंज करतो. तर त्यांनी सांगितलं ते अत्यंत चुकीचं आहे, बेजबाबदारपणाचं आहे. महायुतीमध्ये कोणीही निवडणूक चालू असताना असं वक्तव्य करणं म्हणजे हे महायुतीचं नुकसान करणार आहे. आपण एक मत जोडत असतो आणि निवडणुका लढत असतो आणि जिंकत असतो. त्यामुळे मी त्यांना समज देणार अशा पद्धतीनं वक्तव्य करणं, महायुतीमध्ये राहून एखाद्या नेत्याला अशा पद्धतीनं वक्तव्य करणं हे योग्य वाटतं? नाही, मुळीच नाही. आणि हे मुख्यमंत्री महोदय एकनाथराव शिंदे यांनी सुद्धा मान्य केलं की त्यांचं वक्तव्य चुकीचं आणि बेजबाबदारपणाचं आणि त्या बाबतीत मी दोघांनाही समज दिली. आता तुम्ही अर्ज मागे घेणार आहात, मात्र तुम्ही आता जे महायुतीचे उमेदवार आहेत प्रतापराव जाधव यांचा प्रचार करणार आहात का, कशा पद्धतीने? मी पंतप्रधान मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी मोदींचा प्रचार करणार. त्यांचं काही बोलणं झालंय का तुमच्या संदर्भात? मला काल प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेबांनी त्यांना फोनवरून सांगितलं होतं की तुमचं काम आहे जिल्ह्यामध्ये समन्वय ठेवणं, अशा प्रकारे चुकीचं वक्तव्य कोणी करत असतील तर ते खोडून काढणं, त्या बाबतीमध्ये त्यांना समज देणं आणि जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांना आपण घेऊन चालणार.
त्यावेळेस प्रदेशाध्यक्षांनी त्यांचा फोन माझ्या हातात दिला. त्यावेळेस प्रतापराव मला बोलले की मी येऊन तुम्हाला भेटतो, तुमच्याशी बोलतो आणि या वक्तव्याशी मी कुठेही सहमत नाहीये हे त्यांनी सुद्धा काल स्पष्ट केलं. नक्कीच. तर हे होते बुलढाणा लोकसभा निवडणूक प्रमुख माजी आमदार विजयराज शिंदे. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांना भेटल्यानंतर आज या ठिकाणी शिंदे साहेबांनी या ठिकाणी अर्ज मागे घेण्याची भूमिका मांडली आहे. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.